नमस्कार, मी भार्गव खराडे. आज आहे रविवार आणि रविवार म्हटल्यावर येते निसर्गशाळा आणि आजच्या निसर्गशाळेचा विषय आहे शेती. आणि शेती करण्यासाठी इथेच दांडीवरती आमच्याच घराच्या बाजूलाच एक शेतीचा मळा घेतला आहे. तर त्या मळ्यामध्ये आम्ही मुलांना शेती करायला शिकवणार आहोत. तर भात लावायचा आहे. तर आता सगळे मिळून ब्लिंककडे जाणार आहोत. तर ब्लिंककडून एक कुंभारमाटला एक प्लॉट बघितला आहे शेतीचा. तर तिकडे मुलांना काही शेतीची माहिती देणार आणि नंतर ते झाल्यानंतर इकडे येणार आणि इकडे मुलांना स्वतःच्या हाताने तरवा लावण्यासाठी देणार आहोत. कालच्या दिवशी मी, अक्षय, स्वप्नील आणि संजू या चौघांनी मिळून ती जी तरवा लावण्याची जागा आहे ती साफसफाई केली आहे आणि तिकडे चिखल करून ठेवला आहे. तर आज जाऊन तिकडे तरवा लावायचा आहे. चला तर मग जाऊया निसर्गशाळेला. ब्लिंक जवळ आलो आहे. हे आमचे ब्लिंक सगळे वरच. चला वरती जाऊया. एवढा खराब गेले सगळे म्हणजे ऐकला पटपट आले सगळे. चला चला निसर्गशाळा चालू झाली. ए चला चला गाडी आली, चला बसा. असा जाऊ काय होता नाही जातली आहे ना. चला चल चल असं दे येऊ दे माझ्या घरात. चला निघालो. पावसान हजेरी लावल्यान आमच्या पाटणा येणारे खय रावले काय माहित नाही. लाल परील हम्मा 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 हम्मा. चला पोचलो. अम्मा बघा किती अम्मा. काय ये इथे 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 नाच रे मला. इकडे इकडे ये नुसती शेपटी हलवता. ये काय ये हां काय झालं. सर आले सर आले. सर आली सर आली सर आली. शाळा म्हणून आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोघी तिथे थांबा. वनस्पतीची माहिती, फोडायची माहिती, शेतीची माहिती. आता स्वप्नील एक एक सरांना प्रश्न विचारून ते उत्तर देतील आपल्याला. आता इकडे काय दिसतंय ते ठीक आहे. गवत लावलंय ना? भाताची आपण एका काय म्हणतो गवताची कुडी म्हणतात. कुडी 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 कुडी. ही पारंपरिक पद्धत आहे. आता प्लास्टिक काय नव्हतं प्लास्टिक. आणि याच्यामध्ये कसं गरम राहतं. हां थंड राहतं, नरम पडत नाही. याला नांगर बोलतात. लक्षात घ्या सगळ्यांनी बघा. नांगर कशाला म्हणतात ते बघा. हे असं जमिनीत जाणार. बघ जर पुढे जा बघून घे. हे जमिनीत जाणार. याला जूक बोलतात. हे असं बैलाच्या खांद्यावर ठेवायचं, बांधायचं आणि याला असा नांगर बांधायचं. बैल ओढत जाणार. ते बैलांची मान असतात. हां आणि तिथे माणसाने तिकडे हात पकडायचं.
तो जो नांगर बघितला तो पारंपरिक होता आणि आता हे टिलर दिलेत. आधुनिक असतात. ते कसं ह्याला बैला बिलाची गरज नाही. याला चाक बोलतात. चाक. काय मोठी मोठीच असतात. ती मोठीच असतात. फक्त आता ते शेकडे छोटे शर्ती जे आहेत ते छोटे असतात. ती मोठी असतात. काय लावताना पूर्व पश्चिमच लावतात की कसं आपण शक्यतो पूर्व पश्चिम. सूर्याच्या ह्याच्यावर ना? पूर्व दिशेला. जिथं सूर्य असं चला चला. गाडी बघा. कसं केलंय बघा काट्या लावून वालीची शेती आहे. एक प्रॉपर शेतकरी कसा असावा हे तुम्ही आम्हाला कमी वेळामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलं, दाखवलं. मुलांना ते आवडलं म्हणून आपण सर्वांच्या वतीने, आपल्या निसर्ग शाळेच्या वतीने त्यांचे आपण आभार मानतोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही हा शेती तयार होणार तेव्हा आम्ही पुन्हा येणार. चला चला आपल्या आपल्या गाडीत बसा. चला. अडवणार ना. ओके. पोहोचलो शेतीच्या जागेवर. तर हा आमचा प्लॉट. कडेकडे लावा गाडी. करतो जा. चिकल चिकल चिकल. हे सगळे फिरले का आपण चिकल होतो. हो जा. जावा रे, उतरा. फक्त बस असतो. उतरा उतरा उतरा. पाण्यात ह्या कर. ती माणसं जा दगड कोपऱ्यात जा. जावा गो. जावा उतरा. का माहिती असं करू उद्या ऐकतं नाही. हे बघ जागेवर जसं असं करायचं. करू असं जरा पुढे चालायचं असं करू. चला चला चला. पाणी वाज लागते पाणी चला. ए चला चला चिकल करूचो. चला. तिकडे नको इकडे जा पाण्यात. पाण्यात करायचं आहे बघ. असं पकडायचं. हे असं असं करायचं. असं असं करायचं आहे बघ. थोडा इकडचा घ्यायचा, थोडा तिकडचा घ्यायचा. असं असा. उतरा उतरा. चप्पल काढा, पॅन्ट वर करा आणि चला. पाणी पाणी येऊ नये. चप्पल काढून ए मी भार्गव. पाणी हळूच राहा. हळू जाऊ का रे. चला चला. तुका बरं नाही ना.
असं ते म्हणता. पाणी जास्त आहे तिथे चिखल करा, तिकडे नको ना. आपली आपण स्वतः लावणार आता. हो मास्तर पाणी घ्या. हा, घ्या. मास्तर मास्तर तकडेच होत, चढाव तकडे बरोबर. बरोबर वाटतं. शिकला शिकला. हे काले खेळलेलं दिसतं. ये ना असं काय तू पहिली आली पाहिजे. पाणी व्हायला बाटली दे. तू आमची उत्सव मूर्ती आहे. मध्ये ना सेंटरला. ए वरती बघा. ए करा. कालो आणि लावणी एकदम. मेघल मॅडमच्या खांद्यावर चढा कालो करूचं. बघ राहिली चल हो कमल मॅडम, तुमची विद्या. हे बघा तुमची विद्यार्थिनी राहिली. चप्पल घाला. चप्पल काढ. चला चला. इकडे चिखला देवा, चिखला देवा. दबवून टाकलं नाही. काय नाही, काय नाही नंतर खोऱ्याने या जवळ खाली. ते परत. करू दे माझ्या. वाज उडवा नाही चिखल, काय नाही होणार. हो. आमचं चिखल केलं. हळूहळू. इन्स्ट्रक्शन बरोबर देत नाही रे मी. जीन्स घालून आलो. अरे सुरुवातीचे इव्हेंट असे. ए ए ओ जोरात नको करू. अरे अरे बापरे. ए उडवलं. हे पहा, चिखल ए हळूहळू करा. उडिया नको मारू. तरी मॅडम तो मुलगो नाही हो. वाटच लावलं नंतर तुम्ही. पुन्हा का चिखल उडवू नका. चिखल कसा आहे चिखलासारखा आहे. कमलबाईसाठी माझ्यावरतीच उडवतोय. हो बरोबर आहे. रिवेंज. यांचा काय हो मॅडम, काय रे, ह्या करूया. या रंगानं जातलं. हे बघा, परत समजलं, परत सांगू. बघा, लावताना पूर्व दिशेला, म्हणजे पूर्व का इकडे पूर्व का वापरतात तर समुद्र, आपण समुद्रकिनारी राहतो ना, समुद्रकिनाऱ्यावरून वारा येतो, बरोबर. एवढं माहिती आहे ना आपल्या, समुद्रकिनाऱ्यावरून उलट्या बाजूला वारा येतो पूर्व दिशेला, त्याच्यामुळे पूर्व दिशेला पाडून लावतात. कुठली नाचणीसुद्धा लावताना तुम्ही बघितली तरी पूर्व दिशेला पाडून लावणार. ती का लावणार नाही अशी उलटी, तर वारा आला तर ते असं सगळं विस्कटून जाणार. म्हणून असं ठेवायचं की वारा त्याच्यावरून जाणार, म्हणून पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेला लावत यायचं भात. तर ते आपल्याला मिळालं नाही, म्हणून तात्पुरतं आपण संकरित काही भातं असतात, तर म्हणजे त्याचं रत्नागिरी 5 असं काहीतरी नाव आहे. 1 विताच्या अंतरावर मी जरा जवळ लावलं, साधारण तेवढं लावा. आलं लक्षात? इकडून इकडे लावायचं, जरा थांबा, चुकलं काहीतरी. हे आधी लावायचं, हे हे लावायचं, ही लाईन लावायची. त्यांच्या बरोबर क्रॉस असं असं खाली. हा असं बोटाने खाली. जवळच त्याला एका. ओके, कोण येतोय? चल पाऊस येतोय. हे बघ असं लावा, असं लावा. दुसऱ्याकडे ते कोणाकडे तरी? मी येऊ. मी येऊ भार्गाव दे. ए मला स्वप्नीत तू नको, तू तिकडे बघ, मी बघते. हे बघा, कोण राहिलं या पटकन. या आहे बघ, जोरात जरा हो जोरात. ए भाई
घट होणार ती माती लगेच सुकते ना. थोडे थोडे मागे राहा मग लावलेले इकडे इकडे ये. सरांच्या मागून द्या ये माझ्या side. सरांच्या मागून द्या हे गरम करून हे दीदी ते बघ हे बघ. लागलं? बघून घ्यायचा हा, झाल्यात का नाही ते. दीदी इकडे बघ ती जाता होतो आमच्याकडचीच ती बाजूचे तेव्हा चान्स नाही. टाकताना विचार करतो का टाळ्या टाळ्या हे बघा आता चिखलात पाय द्यायचं. बाहेरून लावतो हे एकदम. केले तर अशा प्रकारे लावणी झाली हा आणि आता हातपाय धुवून घरात जातो. संपलो कार्यक्रम. खाऊ द्या खाऊ द्या. हो घ्या ना. अरे असं काय तू गे रे त्याला आता नको काय रे कसलो विचार करतो. काय तुमच्या गांधींच्या नोटेर केस किती होते. नाही नाही केस मोजल्याशिवाय ओळख नाही पटायची. ते गांधीजी फ्रेंड्स मी भेटली. या वास रे वास बसू कशाला उभा राहतो. ऐका आता भात लावणी आपण केलेली आहे याच्यात. त्याच्यानंतर आपली निसर्ग शाळा जशी वर्षभर चालणार आहेत. इकडे काही इव्हेंट होतील त्यावेळी त्या इव्हेंटच्या दरम्यान येऊ किंवा सेपरेट काहीतरी विषय घेऊन इथे येऊ. त्यावेळी आपल्याला पहिले तर त्याच्यातलं तण काढावं लागणार. आता हे असं आहे ते तसं होणार. जे आहे ना बाजूला प्लॉट तसं उभं झालं की तसं दिसणार. त्याच्यामध्ये जर इतर गवत आलं म्हणजे भात सोडून इतर जे काही गोष्टी येतील त्याला आपण गवत म्हणूया तर ते काढायचं आपण. त्याला नडणी असं म्हणतात. काय म्हणतात. नडणी नडणी असं म्हणतात. तर ते काढायचं. ते एक करू काम. त्याच्यानंतर जर जास्त वाढलं तर पात कापायची असते तर ते बघू आपण. जमलं तर करू. त्याच्यानंतर मग कापणी असते बघ. कापणी भाताला कुठे ती भात कुठे येतं माहिती आहे ना. खाली येतं वर येतं. वरच्या टोकाला येतं ना. माहिती आहे ना हे सगळ्यांना. नक्की ते वरचं कापायचं असतं. वर डायरेक्ट वर कापायचं नसतं खाली कापायचं. काही पिकं असतात ना जी जमिनी खालून येतात. पण भुईमुग एक सांगितला. त्याच्यानंतर कंदमुळं असतात. कंदमुळांपैकी आपलं कणगे असा प्रकार असतो इथला लोकल. हां तो आपण घालण्याचा प्रयत्न करूया. किंवा हळद वगैरे जे काय सूट होईल या जमिनीला काकांना विचारूया ते काय सूट होईल ते. आणि त्यानुसार ते त्यातलं एक 1 2 3 भाताला ते त्रासदायक पोषक नसतं त्याच्यामुळे ते तिकडच्या शेतकऱ्यांनी ते सोडून दिली. सोडून दिले. पूर्वी किती मोठ्या प्रमाणात करायचे बघा. चिखल तो आता चिखल दिसतोय ना. पूर्ण शेती करायची म्हणजे